एका गोष्टीकडे मी राज्य सरकारचं लक्ष वेधू इच्छितो की ठिकठिकाणी ग्रामीण भागामध्ये जुने 60, 70, 75, 1975चे वीज पंप आहेत. आता त्या विहिरी पण नाही राहिल्या आणि ज्याच्या नावावर वीज कनेक्शन तो माणूस पण नाही राहिला, तरी बिल येतं अजून. आणि 10% रक्कम फक्त भरावी, 10% बाकी सबसिडी आहे. परंतु नाही, मी बोललेलो आहे त्यांच्याशी सौर पंपाविषयी. मी आत्ता घेतलं अतुलजींचं नाव. आणि म्हणून नाही, असं नाही, जे काय ती चर्चा करायला काय प्रॉब्लेम आहे. त्यांनी सांगितलं किती आहे, काय किती पंपाचं टेंडर काढलं त्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं जर 3,31,000 अर्ज असेल आणि राज्य सरकार जर या शेतकऱ्यांचा पैसा अशा पद्धतीने ठेवत असेल तर मला असं वाटतं याच्यामध्ये ज्या कंपन्या आहे याची सुद्धा कार्यक्षमता तपासण्याची आवश्यकता आहे. काही काही ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना शेती पंप मिळतो खऱ्या अर्थानं याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की हा पंप शेतामध्ये जाऊन इन्स्टॉल करावा. पण अतुलजी, काही कंपन्या तालुक्याच्या ठिकाणी जातात, शेतकऱ्याला म्हणतात गाडी घेऊन या, पंप घेऊन जा, आम्ही 4 दिवसांनी येतो, खड्डे खोदून ठेवा, सिमेंट आणून ठेवा, मग आम्ही लावतो. हे चुकीचं आहे. पूर्णपणे इन्स्टॉलेशन या कंपनीनं केलं पाहिजे. मला वाटतं सगळं त्या टेंडरमध्ये समाविष्ट आहे. परंतु बऱ्याच कंपन्या अशा पद्धतीनं या सौर ऊर्जेच्या पंप लावताना अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करतात. सभापती महोदय, मी शेती पंपाचा मुद्दा मांडलेला आहे.